नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की आपण 12वीच्या मॅथ्समध्ये कसं जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. तर त्यासाठी पहिले आपण मॅथ्स 1च्या चॅप्टरचे वेटेज पाहून घेऊ. तर लॉजिक 8 मार्क, मॅट्रायसिस 6 मार्क, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क, वेक्टर्स 12 मार्क, लाईन अँड प्लेन 10 मार्क, लिनियर प्रोग्रामिंग म्हणजे LPP 4 मार्क. मॅथ्स 2चे आपण चॅप्टर पाहूया आता. डिफरन्सिएशन 9 मार्क, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज 9 मार्क, इनडेफिनेट इंटिग्रेशन 10 मार्क, डेफिनेट इंटिग्रेशन 6 मार्क, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन 4 मार्क, डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्क, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क. तर अशा प्रकारे आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 या दोन्ही वेटेज पाहिले आहेत. तर मॅथ्स 1मध्ये टोटल 7 धडे आहेत आणि मॅथ्स 2मध्ये टोटल 8 धडे आहेत. तर टोटल 15 चॅप्टर्स होतात. तर आपल्याला मॅथ्सचा पेपर हा टोटल 80 मार्क्सचा लिहायचा असतो. जर आपण ऑप्शन पण धरले तर मॅथ्सचा पेपर हा टोटल 112 मार्कचा असतो, म्हणजे 112 मार्काचा असतो मॅथ्सचा पेपर. म्हणजे क्वेश्चन असतात ते 112 मार्काचे असतात, पण आपल्याला फक्त 80 मार्क्सचा कंपल्सरी हे अटेम्प्ट करणे पेपरामध्ये आणि प्रॅक्टिकलचे आपल्याकडे 20 मार्क असतात. तर आपण पहिले पाहूया की मॅथ्समध्ये आपण 90 अबोव कसे स्कोर करू शकतो. ज्यांना 90 किंवा 95 90 अबोव स्कोर करायचे तर त्यांना मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मधले टोटल 15पैकी किमान 12 ते 13 चॅप्टर करणे कंपल्सरी आहे. 15पैकी किमान 12 ते 13 चॅप्टर केले तरच आपण 90च्या प्लस आपण जाऊ शकतो. पण काही कारणा मॅथ्स 2 मधले काही धडे म्हणजे डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, हे काही धडे खूप हार्ड जातात, म्हणजे ते त्यांना जमतच नाही. मॅथ्स 1 तसा खूप इझी आहे, पण मॅथ्स 2 थोडासा हार्ड आहे. त्यामुळे ज्या मुलांना मॅथ्स 2 मधले हे धडे जमत नाही त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटेजी म्हणजे मॅथ्स 1 आपण हा फुल करायचा. मॅथ्स 1 मधले 7च्या 7 धडे फुल करणे आहेच. जरी आपल्याला मॅथ्स 2 येत असेल किंवा नसेल येत तरी आपल्याला मॅथ्स 1 पूर्ण करणे आहे. मॅथ्स 1 मधले 7च्या 7 धडे आपल्याला करावेच लागतील. तर मॅथ्स 1चे पूर्ण 7 धडे केले तर आपल्याला 56 मार्क होतात. टोटल त्यांचे वेटेज आपण बघितले तर 56 मार्क होतात. 56 मार्क झाले मॅथ्स 1 मध्ये. आणि जर आपण मॅथ्स 2 मधले हे आपल्याला पहिले 7 धडे थोडे हार्ड जातात, त्यामुळे आपण लास्टचे 2 आहेत मॅथ्स 2 मधले लास्टचे 2 धडे आहेत म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन 7वा 8वा धडा हे खूप इझी आहेत. म्हणजे ते जेवढे हार्ड नाहीत की जेवढे बाकीचे धडे आहेत मॅथ्स 2 मध्ये. त्यामुळे हे इझी धडे आहेत ते केले. त्यांचे त्या दोघांची वेटेज 10 मार्क आहे टोटल, म्हणजे 5-5 मार्काचे 10 मार्क. तर आपण हे 56 मार्क वरच्या 7 धड्यांचे म्हणजे मॅथ्स 1 मधल्या 7 धड्यांचे 56 आणि या 2 धड्यांचे 10 म्हणजे किती झाले 66 मार्क आपल्याला इकडून झाले. आणि मॅथ्सच्या पेपरमध्ये आपल्याला 16 मार्काचे MCQ असतात, म्हणजे 8 MCQ असतात, प्रत्येक MCQ 2 मार्काला. तर आपण त्यापैकी 16 मार्कपैकी 4 मार्क तर मिळू शकतो. तर 66 म्हणजे 66 आणि 4 झाले 70 मार्क आपल्याला मॅथ्समध्ये झाले. 80पैकी 70 मार्क भेटले आणि प्रॅक्टिकलचे 20, म्हणजे अशा प्रकारे आपण टोटल 90 स्कोर करू शकतो. पण मॅथ्सच्या पेपरमध्ये जर आपल्याला हे डेरिव्हेटिव्ज इंटिग्रेशन हार्ड जायचं असेल तर आपण असे सुद्धा या प्रकारे सुद्धा आपण 90 स्कोर करू शकतो. मॅथ्स 1 अख्खा फुल त्यातले 7 धडे आणि मॅथ्स 2 मधले लास्टचे 2 धडे म्हणजे 7वा 8वा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हे 2 धडे करून सुद्धा आपण 90 स्कोर करू शकतो. आणि त्यामध्ये ॲडिशनमध्ये आपण जे मॅथ्स 2 मधले आपण धडे सोडले त्यामधले डिफरन्शिएशनमधले काही इझी, इंटिग्रेशनमधले काही इझी जे गणित असतं ते आपण सोडवू शकतो. त्याचबरोबर थेरम मॅथ्स 2 मधले थेरम हे करूनच द्यायचे आहेत, कारण थेरम हे कंपल्सरी पाडतातच पेपरमध्ये 3-3 मार्काला. त्यामुळे थेरम आपल्याला मॅथ्स 2 मध्ये डिफरन्शिएशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन या चॅप्टरमधून थेरम येतात. ते थेरम करून गेलं तर आपल्याला अजूनही 90च्या वर आपण इझिली जाऊ शकतो. तर आपण पाहूया इझी चॅप्टर्स. आता इझी चॅप्टर्स मॅथ्स 1 मध्ये आपण पाहायला गेलो तर लॉजिक हा अतिशय इझी चॅप्टर आहे आणि तो 8 मार्काला दिला आहे. त्याचे वेटेज पण खूप आहे आणि तो तसा इझी खूप आहे. त्यामुळे लॉजिक हा करूनच जायचं आहे जर पास व्हायचे असेल तर. आणि मॅट्रायसिस ही खूप इझी आहे, तो पण 6 मार्काला आहे. लॉजिक आणि मॅट्रायसिस हे धडे कंपल्सरी करून द्या, त्यातच आपण पास होऊ शकतो. जर अजून स्कोर करायचे असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा 11वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसारखा खूप हार्ड नाही आहे. तर तो लिमिटेडच आहे, थोडासाच आहे, 3-4 एक्सरसाइज आहेत त्यामध्येच तो होऊन जातो. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची खूप जास्त प्रॅक्टिस करा आणि 10च्या 10 मार्क त्याचे मिळवायचे प्रयत्न करा. त्याचा वेटेजही खूप आहे. त्याचबरोबर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा काही मुलांना हार्ड जातो तर काही मुलांना इझी जातो. त्यामुळे तो आता आपण जसा अभ्यास करू तसा तो आपल्याला इझी किंवा हार्ड वाटतो. त्यामुळे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तसाही खूप इझी आहे, तोही 6 मार्काला आहे. त्याचबरोबर
वेक्टर हा चॅप्टर थोडासा मोठा आहे बाकीच्या धड्यांपेक्षा आणि थोडासा हार्डही जातो मुलांना, कारण तो बाकीच्या धड्यांपेक्षा थोडासा हार्ड आहे. त्याचबरोबर लाईन अँड प्लेन ही खूप इझी आहे. वेक्टरमधले काही कॉन्सेप्ट लाईन अँड प्लेनमध्ये सुद्धा कामास येतात, म्हणून वेक्टर हा करूनच जायचं आहे. वेक्टर आणि लाईन अँड प्लेन हे धडे ऑप्शनल नाही सोडायचे, कारण त्यांचे वेटेज खूप आहे. वेक्टरचा 12 मार्क आणि लाईन अँड प्लेनचे 10 मार्क, म्हणजे 22 मार्क या 2 धड्यांचेच होतात. एवढे मोठे चॅप्टर आपल्याला सोडून जायचे नाहीत, त्यामुळे वेक्टर आणि लाईन अँड प्लेन हे करूनच जायचे आहेत. आणि LPP म्हणजेच लिनियर प्रोग्रॅमिंग म्हणजेच LPP हा धडा आहे 4 मार्काला. या धड्यामधून फक्त एकच क्वेश्चन पडतो 4 मार्काचा, दरवर्षी एकच क्वेश्चन पडतो, दुसरं जास्त क्वेश्चन पडत नाही, म्हणून हा 4 मार्काचा धडा आपल्याला नक्कीच करून जायचं आहे. हा पण खूप इझी आहे. लॉजिक, मॅट्रिसेस, ट्री, गो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, लाईन अँड प्लेन, LPP हे सगळेच इझी आहेत. जास्त कुठला हार्ड नाही, फक्त वेक्टर आणि लाईन अँड प्लेन नॉर्मल हार्ड जातो मुलांना, बाकी सगळे इझी. म्हणून मॅथ्स 1 हा सोडून नाही जायचा, तो फुल करूनच जायचा आहे. तर 90 स्कोर करायचे, 80 स्कोर करायचे, 70 स्कोर करायचे, तरी मॅथ्स 1 फुल करून जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण मॅथ्स 2 मधले काही इझी चॅप्टर आहेत ते पाहू. मॅथ्स 2 मधले प्रत्येक चॅप्टरचा आपण ॲनालिसिस करू. मॅथ्स 2 मध्ये डिफरन्सिएशन, यातले सुरुवातीचे डिफरन्सिएशन तसा इझी आहे, तरी त्यातले आपण सुरुवातीचे एक्सरसाइज इझीवाले करून गेलो तरी त्यातले आपण मार्क मिळू शकतो. त्याचबरोबर त्या धड्यातले थिअरम, डिफरन्सिएशन धड्यातले थिअरम हे नक्कीच करून जा. जरी पूर्ण काही एक्सरसाइज नाही केली तर चालेल, पण त्या धड्यातले थिअरम नक्कीच करून जा, कारण कंपल्सरी त्या धड्यातून एक ना एक थिअरम दरवर्षी पडतोच 3 मार्काला. दुसरा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा धडाही हार्ड जातो मुलांना, तोही 9 मार्काचा आहे. इनडेफिनेट इंटिग्रेशन, कारण इंटिग्रेशनची स्टार्टिंगच आहे, त्यामुळे त्यातले इझी आपण गणित सम्स करून गेलो तरी आपल्याला थोडे मार्क मिळून जातील. आणि त्याचबरोबर डेफिनेट इंटिग्रेशन हाही इनडेफिनेट इंटिग्रेशन येत असेल तर डेफिनेट इंटिग्रेशन येईल, तर त्यातले इझीवाले आपण करून जाऊ. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन हा जर जमत असेल इंटिग्रेशन थोडासा, तरी हा पूर्ण चॅप्टर आपल्याला करून जायचं आहे जर इंटिग्रेशन येत असेल. डिफरन्शियल इक्वेशन हाही तसा इझी आहे, आणि लास्टचे 2 ते इझीच आहेत, ते आपल्याला मॅथ्स 1 सोबत हे 2 धडे तर कंपल्सरी करून जायचे आहेत. अशा प्रकारे आपण 90च्या अबाव स्कोर करू शकतो या पद्धतीने. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता की अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत.